आज सगळ्यांसाठी एक आनंदाचा क्षण या ठिकाणी साजरा होतोय। सांगलीकरांचा या महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान असणारी सांगली, या सांगलीनं आज राज्यस्तरीय या ठिकाणी हँडबॉल स्पर्धेचं प्रथम क्रमांक या ठिकाणी पटकवलेला आहे। आणि या प्रथम क्रमांकाच्या या ठिकाणी स्पर्धेसाठी नॅशनल खेळाडू, त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार विजेते सचिन खिलारी या ठिकाणी उपस्थित राहिले होते। या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही सगळे बघू शकता की सांगलीची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे। त्यानंतर सांगलीचे टीमचे कोच असतील आणि सर्व संयोजक आणि आयोजक टीम या ठिकाणी उपस्थित राहिलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत सचिन खिलारे साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकी ही स्पर्धा कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडली आणि खेळाडूंना त्यांचा संदेश काय असेल। सर्वांना माझा नमस्कार। मी सचिन सर्जेराव खिलारी, पॅराऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट अर्जुन आवाडी। हँडबॉल इथं स्पर्धा मी पहिल्यांदा बघायला आलो आणि इथं असणारे जे काही संयोजक आयोजक आहेत त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारची स्पर्धा आयोजित केली आहे, एवढी उत्कृष्ट आयोजन आहे आणि मला आनंद वाटला की या ठिकाणी जी प्रेक्षक गॅलरी आहे ती खचाखच भरलेली आणि एवढा प्रचंड फायनलची मॅच जी जळगाव बरोबर सांगलीची झाली, एकदम खतरनाक मॅच होती। म्हणजे अक्षरशः शेवटपर्यंत कळत नव्हतं की जिंकेल कोण। आम्ही पण मॅच बघत होतो आणि खूप आनंद झाला, सगळ्यांनी आनंद लुटला आणि सांगलीच्या टीमचं परत एकदा अभिनंदन। आणि सांगलीनं खरंच खूप चांगला खेळ खेळला, विशेषतः सांगलीचा गोल पोस्टर खूप चांगला गेम खेळला आणि सगळ्यांचं अभिनंदन। आणि अशा स्पर्धा आपल्या महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी सगळ्या खेळाच्या झाल्या पाहिजेत। जेवढ्या स्पर्धा होतील आणि एवढ्या चांगल्या प्रकारचं आयोजन होईल तर मला वाटतं की इथं असणारे त्या टीमचे कोच आहेत उदय बोरे सर आणि निशिकांत पवार, या दोघांचंही खूप अभिनंदन की कोच जर नसेल तर मला वाटतं खेळाडू बनू शकत नाही। या दोघांचं अभिनंदन आणि अशा प्रकारच्या स्पर्धा या सगळ्या झाल्या पाहिजेत, त्यामुळेच आमच्यासारखे खेळाडू घडतील आणि तुम्हाला इथं अर्जुन आवाडी बघायला मिळतील। निश्चितच सचिनजी, या ठिकाणी अत्यंत चुरशीचा या ठिकाणी सामना या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतोय। मात्र या खेळाडूंना एक खेळाडू म्हणून नेमका काय संदेश द्याल आपण? मी खेळाडूंना एक संदेश देईल की पोरांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपलं डिसिप्लिन आहे। तुम्ही प्रॅक्टिस तर सगळेच करतात, सगळ्यांना देवाने शरीर तेच दिलेलं आहे, तुम्हाला एज वगैरे जे काय असेल, पण सगळ्यात मेन आहे की तुमचं डिसिप्लिन। डाएट प्रॉपर फॉलो केला पाहिजे, डिसिप्लिनमध्ये राहिलं पाहिजे आणि हँडबॉलमध्ये खूप स्किल आणि खूप इंड्युरन्स लागतो। तर मला खूप आनंद झाला यांचा इंड्युरन्स बघून आणि त्यांचं स्किल बघून। तर मी सगळ्यांना सांगेल की आनंदाने खेळ खेळला पाहिजे आणि याच्यामध्ये इंड्युरन्स आणि पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत। नक्कीच सचिनजी, आपण या ठिकाणी बघितलं की इस्लामपूरमध्ये राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि त्या स्पर्धेचा विजेता या ठिकाणी सांगली जिल्ह्याची टीम ती विजेता या ठिकाणी झालेली आहे। आणि अत्यंत महत्त्वाचं जे राज्यस्तरीय या ठिकाणी हँडबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये सगळ्यांचंच या ठिकाणी यश या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। त्यामध्ये रुपेशजी मोरे असतील, त्यानंतर संयोजक गावडे सर असतील, त्या ठिकाणी नॅशनल सूरज या ठिकाणी जयवंत पाटील असतील, त्यानंतर राऊत साहेब असतील, अशा सर्वांचंच या ठिकाणी योगदान या स्पर्धेला लाभलं होतं आणि आजचा संघ सांगली या ठिकाणी विजेती झालेले आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत सचिन खिलारी या ठिकाणी बोलण्यासाठी होते, त्यांनी अत्यंत सुंदर अगदी यशाचं जे गणित असतं ते कशा पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीनं खेळलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा संदेश या खेळाडूंना दिलेला बघायला मिळतोय। विशाल लोंढे, AV9 मराठी, इस्लामपूर।